देशाच्या राजकारणात एकेकाळी एक हाती सत्ता करणारा काँग्रेस आज सत्तेच्या बाहेर झालाय. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून सत्तेसाठी संघर्ष करणारा भाजप मात्र आता सत्ता सिंहासनावर जाऊन बसलाय. देशाप्रमाणे राज्यातील राजकीय समीकरणे अशाच प्रकारे बदलली. पण आज आपण गोष्ट करणार आहोत राज्यातील एका अशा जिल्ह्याची जेथील राजकारणात फक्त काही मोजक्या राजकीय घरांचीच सत्ता अनेक वर्षांपासून दृढ राहिलेली आहे. तर चला आज जाणून घेऊया आदिवासी बहुल असणाऱ्या आणि गुजरातचे प्रवेशद्वार म्हणवल्या जाणाऱ्या जिल्ह्याबद्दल. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत नंदुरबार जिल्ह्याबद्दल. मित्रांनो, नंदुरबारच्या राजकारणात अनेक वर्षांपासून कोणताही नवीन राजकीय चेहरा सर्वसामान्य परिस्थितीतून वर येऊन आपली सत्ता स्थापन करू शकला नाही. कारण मागील अनेक वर्षांपासून काही विशिष्ट राजकीय परिवारांचे वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत मजबूत आहे. तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नंदुरबारच्या राजकारणातील ही समीकरणं आणि आजपर्यंत राजकारणात सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या चेहऱ्यांना संधी न मिळाल्याचे कारण. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, वर्चस्व कोणत्याही पक्षाचे असो, नंदुरबारात नेहमी काही मोजक्या राजकीय घराण्याच्या चेहऱ्यांनाच राजकारणात संधी मिळाली आहे. म्हणूनच नंदुरबारच्या राजकारणाला अनेकदा राजकीय विषयातील तज्ज्ञ घराणेशाहीचे राजकारण असे देखील संबोधतात. याची काही प्रमुख कारणे देखील आहेत. सर्वात प्रथम जाणूया नंदुरबारच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या या घराण्यांबद्दल आणि त्यांच्या राजकीय इतिहासाबद्दल. आणि त्यानंतर जाणून घेऊया या घराण्यांच्या वर्चस्वाचे काही प्रमुख कारणे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम गावित परिवार. गावित परिवाराचे नंदुरबारच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेतून मागील 30 वर्षांपासून आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महायुती सरकारमधून देखील मंत्रीपद भूषवले आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षातून आमदार आहेत. त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित मागील 10 वर्ष नंदुरबार लोकसभेतून खासदार होत्या. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू शरद गावित आणि राजेंद्र गावित देखील राजकारणात सहभागी आहेत. गावित परिवाराचा राजकीय इतिहास अत्यंत मोठा आहे. त्यामुळे गावित परिवार नंदुरबारच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आहे. द्वितीय, रघुवंशी परिवार. मित्रांनो, नंदुरबार राजकारणाचा विषय असेल आणि रघुवंशी परिवाराचे नाव येणार नाही असे कधी होणार नाही. या परिवाराचे गेल्या अनेक दशकांपासून नंदुरबारच्या राजकारणावर मोठी पकड आहे. स्वर्गवासी भटेसिंग भैया रघुवंशी आणि स्वर्गवासी मोहनसिंग भैया रघुवंशी त्यांच्यापासून रघुवंशी परिवाराने राजकारणात प्रवेश केला. चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार विधान परिषदेतून आमदार आहेत आणि सध्या ते महायुती फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. त्यांच्या पत्नी सौ रत्नाताई रघुवंशी मागील 20 वर्षांपासून सतत नंदुरबारच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर देखील या परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी यांनी देखील पंचायत समितीमध्ये सभापती पद भूषवले आहे. त्यामुळे रघुवंशी परिवाराला नंदुरबारच्या राजकारणात एक आगळी वगळी आणि महत्त्वाचे स्थान आहे. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबारच्या राजकारणात गावित विरुद्ध रघुवंशी असा सामना पाहायला मिळाला. ही दोन्ही मोठी राजकीय घराणी निवडणुकीच्या वेळी नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. तृतीय, चौधरी परिवार. या दोन परिवारांच्या व्यतिरिक्त नंदुरबारच्या राजकारणात चौधरी परिवाराचे स्थान देखील महत्त्वाचे आहे. स्वर्गवासी हिरालाल काका चौधरी यांच्यापासून चौधरी परिवाराचे राजकारणात एंट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी नगरपालिकेत प्रस्थापित असलेल्या रघुवंशी परिवाराला आवाहन दिले होते. हिरालाल चौधरी यांच्या पत्नी इंदुबाई चौधरी नंदुरबार नगरपालिकेतून नगराध्यक्ष राहिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र शिरीष दादा चौधरी हे अंमळनेर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी देखील नगरपालिका निवडणुकीत रघुवंशी परिवाराविरुद्ध सामना केला होता, पण त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता सध्या स्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या वेळी चौधरी परिवाराने रघुवंशी परिवारसोबत हात मिळवणी केली आणि
आणि त्यांच्यासोबत सध्या ते नगरपालिकेत सत्तेत रूढ आहेत. त्याचप्रमाणे चौधरी परिवारातील विजय चौधरी आज नंदुरबार भाजपचे महामंत्री आहेत. चौथं, मोरे परिवार. नंदुरबारच्या राजकारणात मोरे परिवाराचे नाव देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वर्गवासी डॉक्टर कमलाबाई मोरे यांच्यापासून मोरे परिवाराची राजकारणात एंट्री झाली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष होत्या. कमलाबाई यांचे सुपुत्र दिलीपराव मोरे नंदुरबार नगरपालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता सद्यस्थितीत अभिजित मोरे नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे विक्रांत मोरे शिवसेनेत एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांचे लहान बंधू राहू मोरे नंदुरबार नगरपालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यामुळे नंदुरबार राजकारणात या परिवाराचे स्थान हे नेहमी न बदलणारे राहिले आहे. पाचवं, वसावे आणि नाईक परिवार. सुरूप सिंग नाईक यांनी गेल्या अनेक दशकांपासून नंदुरबारच्या राजकारणात आपली पकड मजबूत ठेवली आहे. आता त्यांची पुढील पिढी त्यांच्या राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला टिकून ठेवण्यात या कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. सहावं, पाडवी परिवार. पाडवी कुटुंबाने ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांच्या रूपाने आणखी एक मोठं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आणले आहे, ज्यांनी आपल्या कुटुंबाचा प्रभाव सातत्याने टिकवून ठेवला आहे. त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी सध्या नंदुरबार लोकसभेतून खासदार आहेत, ज्यांनी डॉक्टर हिना गावित यांच्या मागील निवडणुकीत पराभव केला होता. तर मित्रांनो, ही होती नंदुरबारच्या राजकारणातील सक्रिय असलेल्या काही महत्त्वपूर्ण घराण्यांची नावे. तर चला आता जाणून घेऊया राजकारणात यांच्या वर्चस्वाचे कारण. राजकीय विश्लेषकांच्या मते या कुटुंबाच्या नंदुरबारच्या अनेक संसाधनांवर मोठी पकड आहे. साखर कारखाने, शिक्षण समित्या यांच्या अधिपत्याखाली आहेत. या कुटुंबाच्या नंदुरबारच्या तळागाळामध्ये अनेक वर्षांपासून वैयक्तिक संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील मतदार यांना महत्त्व देतात. त्यामुळे इथली राजकीय घराणेशाही केवळ सत्तेसाठी नाही, तर या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेचा एक अविभाज्य भाग बनली आहे. मोठ्या राजकीय पक्षातील वरच्या नेतृत्वाला देखील पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी याच मोठ्या राजकीय कुटुंबांचा वापर करणे भाग असते. त्यामुळेच नंदुरबारच्या राजकारणात राजकीय पक्षही अशाच उमेदवाराला पसंती देतात, ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याची खात्री असते. म्हणूनच नंदुरबारच्या राजकारणात आमदार, खासदारपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी राजकीय घराणेशाहीचे प्रतिबिंब पाहायला मिळते. नंदुरबारच्या या लेगेसीमुळे अनेकदा नवीन चेहऱ्यांना वाव मिळत नाही आणि सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात पदार्पण करू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? नंदुरबारची राजकीय तिथी बदलायला हवी की नाही? राजकारणात कोणत्याही राजकीय कुटुंबातील पार्श्वभूमी नसेला सर्वसामान्य वर आला पाहिजे की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.